मुंबईत 18 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर दरम्यान हवेतील गुणवत्ता निर्देशांक सातत्याने ढासळला आहे आणि यामध्ये आपण पाहतोय की आता PM 2.5 आणि PM 10चं प्रमाण देखील वाढलेलं आहे। जानेवारी ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत सर्वात जास्त वाढ ऑक्टोबर महिन्यामध्ये नोंद झालेली आहे। हवेमध्ये PM 2.5चं प्रमाण सर्वात जास्त तेव्हा असतं जेव्हा धुरक्याचं प्रमाण इथे वाढलेलं असतं। दरम्यान PM 2.5 बरोबर PM 10ची देखील सर्वाधिक नोंद झाली आहे आणि ही नोंद विलेपार्लेमध्ये 104, पवईमध्ये 97, बोरिवलीत 86, कुलाबात 80, बँड्राकुर्ला संकुल इथे 212 जे सगळ्यात जास्त आहे आणि माझगावमध्ये 130 तर मालाडमध्ये 188 आणि भायखळ्यामध्ये 119 इतकी नोंद झालेली आहे। 18 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर दरम्यानची ही सगळी नोंद आहे आणि या धुळीकणांमुळे अस्थमा, हृदयविकाराचा झटका, ब्रॉन्कायटिस तसेच श्वसनाचे इतर विकार होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। कारखाने, वाहनांमुळे होणारं प्रदूषण, रस्त्यांवरील धूळ यामुळे PM 2.5 धुळीकणांची निर्मिती होते। ते सूक्ष्म असल्यामुळे हवा आणि वातावरणात कायम तरंगत असतात आणि त्यामुळेच आपण पाहतोय की आता 2.5 आणि PM 10चं जे प्रमाण वाढतंय त्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं देखील लक्ष लागून आहे आणि काही कारवायासुद्धा या आठवड्यामध्ये केल्या जातील असं बोललं जातं आहे। मुंबईची हवा ही सध्या समाधानकारक श्रेणीत पोहोचलेली आहे। स्काय जो आहे, आकाश जो आहे तो आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी दिसतोय आणि मुंबईचा हवेचा निर्देशांक हा 75 इतका नोंदवण्यात आलेला आहे। तर आपण पाहतोय की मागील 2 दिवसांपासून सातत्यानं गुरुवारी आणि शुक्रवारी जो हवेचा गुणवत्ता निर्देशांक आहे त्यामध्ये सुधारणा पाहायला मिळते। मात्र PM 2.5 आणि PM 10चं जे प्रमाण आहे ते वाढलं आहे आणि हे प्रमाण नेमकं कसं कमी करता येईल याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।